नागपूरमध्ये जे विधान परिषद चुनाव वगैरे आता झालेले आहे, तर त्याचे जे निकाल लागणार होते म्हणजे ग्रामीण परिषदेचे, तर ते 21 तारखेपर्यंत समोर पुढाकार करण्यात आलेले आहेत. त्यावर जे ग्रामीण लोक आहेत म्हणजे त्यांची मागण्या येऊन राहिलेल्या आहे की ते स्ट्रॉंग रूम्स वगैरे आणखी स्ट्रॉंग केले पाहिजे. त्यावर तुमचं काय मत आहे? निश्चित केले पाहिजे. लोकांची भावना आहे तर सावनेरमध्ये याला जास्तच बळ मिळून राहिलेलं आहे. हे बघा, हा निर्णय तसा प्रशासनाचा आहे आणि प्रशासकीय यंत्रणा लागलेली आहे आणि निश्चितच कुठं काही करायचं असेल तर निश्चित तिथल्या स्तरावर ते निर्णय घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील. साहेब, जसं नागपूरच्या हिंगणाकडनं तुम्ही आमदारकीमध्ये जिंकून आलेलं आहे, तर तुम्ही हिंगणाच्या म्हणजे डेव्हलपमेंटसाठी आणखी काय मुद्दे उचलणार आज? नाही आहे, अजून भरपूर प्रश्न शिल्लक आहे. वाढीचं पाणी पुरवठा योजना आहे, आमचे काही अतिशय 3-4 महत्त्वाचे प्रश्न आहे. त्या संबंधित बैठक लावून या सत्रामध्ये निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. वडेट्टीवार सरांनी बोलले होते प्रेस कॉन्फरन्समध्ये की म्हणजे घाम फोडणार मंगळवारच्या सभेत. आता कळेल कोणाला किती घाम फुटतो तो.